आज आपण खरं तर माझ्या पाठीमागे पाहू शकतो आपण हे इंदापूरच्या संसर मधलं हे संसरच्या गावातला मेन वडा म्हणून या ठिकाणी आपण ह्या वड्याला ओळखलं जातं। परंतु हे गेले 2-3 दिवसापासून ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या बऱ्यापैकी पाऊस सुरू होता, तसंच ह्या पुणे जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे आज इंदापूरच्या ह्या भागामध्ये देखील बऱ्यापैकी 2-3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। ह्या पावसामुळे आज आपण पाहू शकतो ह्या संसरच्या वड्याला मोठ्या प्रमाणात पूर आला आणि पूर आल्यानंतर ना पहाटेच्या दरम्यान 3च्या सुमारास या ठिकाणी संसरच्या वड्याला अचानक पूर आला आणि या संपूर्ण पुराचं पाणी संपूर्ण संसरच्या गावातल्या काही भागांमध्ये या ठिकाणी घरांमध्ये देखील पाणी शिरल्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झाले। तर कुणाचं शेतीचं नुकसान झालं तर कुणाच्या संसार उपयोगी वस्तूंचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। यामध्ये देखील शेळ्या मेंढ्या असतील गाय असतील ह्या देखील ह्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत। त्यासोबत देखील आपल्या सोबत या ठिकाणचे समज ग्रामस्थ आहेत, नेमकं त्यांचं काय नुकसान झाले धनंजय नेमकं आता काय भावना आहेत हे आपण त्याच्यावर जाणून घेऊयात। काय तुमचं नाव सांगा, तुमच्या संसर मध्ये काय काय नुकसान झाले? काय माझं धनंजय गुप्ते नाव आहे, माझं किराणाचं छोटं दुकान आहे, पूर्ण पाण्यात गेलंय दुकान आणि हे कशामुळे होतंय माझं गरीबी चिटकून दुकानाला ती पाण्यात गेलंय सगळं। माझा सगळा परपंच आज 3री वेळ आहे माझा वाहून जायचा परपंच, किती वेळा मी सण करायचं। ही सगळ्या गोष्टी कशामुळे घडतात तर तुम्ही वडाच पाण्याने मातीने भरून काढलाय, या रोडवाल्यांनी म्हणा किंवा कोणी काढला असेल त्यांनी पूर्ण वडा पाण्याने त्या मातीने भरून काढलाय आणि त्याच्यामुळे काय झालं तिकडलं पाणी जे तिकडून जात होतं ते सगळं आमच्या घरावर पाणी आलं, इकडे सगळं पात्रच राहिलं नाही, पाण्याला जायला पात्रच राहिलं नाही अजिबात शिल्लक। म्हणजे ही पूर कशामुळे काय साधं पूर म्हणजे मातीमुळे, माती कुठे टाकली गेली? पलीकडल्या बाजूला माती पूर्ण मोकळं होतं पात्र, पाणी तिकडे पाणी सगळं पसरून जायचं पण तिकडे सगळं उंच माती भरून घेतल्यामुळं पाण्याचा सगळा लोंढा आमच्याकडे इकडे आलाय। त्याच्यामध्ये काय काय नुकसान काय काय झाले? काय साधं आता काय घरी काहीच राहिलं नाही साहेब, पूर्ण सगळं घरात वाहून गेले पाण्याने। साधारणतः किराणा दुकानातलं सगळं झालंय, सगळं नुकसान झालं, 5-10 लाख रुपयाचं नुकसान झालंय बघा। पूर्ण माझा सगळा किराणा माल येते सगळा पूर्ण भिजलाय, पाहिजे तर तुम्ही बघू शकता तिथं दाखवा तुम्ही। ह्या भागामध्ये किती नुकसान झाले? आमचं ह्या वड्याच्या पासून एक अर्धा ते 1.25 किलोमीटरवर घर आहे, खटके वस्तीवर। माझं नाव शिवाजी खटके। त्यांचं काय झालंय त्या पाण्याच्या थोप्यामुळं मातीच्या या रस्त्याची माती भरली तर आणून त्या मातीच्या थोप्यामुळं आमच्या घराकडे पाण्याचा प्रेशर इतका जातोय की आमच्या घरात आता सध्याला 4 फूट 5 फूट पाणी होतं। आम्ही रातभर अशा जीव मुठीत घेऊन त्या गोट्याला वर लटकून बसलो होतो, या मातीमुळे फक्त झालं ना। तुम्ही 86 साली आम्ही घर बांधले तेव्हापासून आज तागा तिथं पाणी आलं नव्हतं, पण आता त्या मातीमुळे इतका प्रेशर बसतोय की वळच राहिला नाही त्या मातीमुळे। साधारण पाणी हे ह्या परिसरामध्ये घरांमध्ये पाणी किती वाजता शिरलं? काय किती वाजता आलं? हे पाणी सकाळी 4:15 वाजता शिरले, 4:15 वाजता। पाण्याने काय काय नुकसान झालं? काय तरी नुकसान बरेच शेतांचं झालं, दुकानांचं झालं, लोकांच्या घरांचं नुकसान झालं, त्यांच्या शेळ्या मेंढ्या वाहून गेल्या, कोणाच्या कोंबड्या मेल्या। आता तुमचं प्रशासनाला संबंधित विभाग असेल त्याला काय मागणी नेमकं? काय आमची विनंती त्यांना वडीकरण मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे। जे आता जुन्या पद्धतीने नुकसान आतापर्यंत झालंय एक ठीक आहे, पण आता प्रशासनाला आमची विनंती राहील की जेवढ्यात लवकर करता येईल आपल्याला वड्याखाली एवढी विनंती राहील। वडीकरण झालेलं आहे चुकीच्या पद्धतीने आता वड्याकडे झालंय ते न होता जे नियमात आणि जे जुन्या पद्धतीने होते 60-40 होतं या पद्धतीने हो अशी त्यांना विनंती आहे आमची। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आलते, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की वाडीचं रुंदीकरण खोलीकरण करा, पण प्रशासनाने याच्यावर काही सुद्धा दखल घेतलेली नाही। तेवढीच दखल घ्यावी आणि रुंदीकरण खोलीकरण हो एवढीच आमची मागणी। आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेबांनी 25 मे मध्ये येऊन इथं प्रशासनाला विनंती केली होती। तात्काळीने ते बंधारा बांधलेला होता त्या चुकीच्या पद्धतीने बांधलेला आहे, ती पाडून टाका। जी माती तुम्ही अतिरिक्त केली आणि राजकारण दाखवायचं आणि लोकांना एक आज दाखवायची आणि पैसे द्यायचं असं काम केलेलं आहे, ती बंद करून टाकावं आणि जे नागरिकांना नुकसान अडचणी जातोय शेतकरी ह्याच्यातनं कसा बाहेर काढता येईल शेतकऱ्याला। रात्री 10 वाजल्यापासून पाऊस चालू असल्यामुळे मागील मे महिन्यात जशी अतिवृष्टी डासाळली
आणि पुराचं प्रमाण जास्त वाढल्यामुळं पाऊस जास्त झाल्यामुळे वरनं वड्याला पूर आल्यामुळं रायतेमाळा या ठिकाणी पूर्ण लोकांचे घरांमध्ये पाणी घुसल्यामुळं सरासरी इथं लोकांची घरं 110 ते 120 असल्यामुळं लोकांची सोय प्रशासनाने तत्काळ घेण्याची कृपा करावी एवढी लोकांच्या वतीने मी विनंती करतो. आणि लोकांचा प्रपंच सगळा उद्ध्वस्त झालेला आहे. पूर्ण लोकांचे खाण्याची रोजीरोटी पुरा गुरं ही वाहून गेली लोकांच्या पुरामध्ये. एवढी लोकांवरती बिकट परिस्थिती झाली. त्यामुळं प्रशासनाने लवकरात लवकर त्याची कारवाई करावी अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना विनंती करतोय. त्यांना फोन करून त्यांनी बोलवून घ्यायची. हे अधिकारी त्यांना हालून देत नाही. मी त्याच्यामुळे ट्रॅक्टर अडवला जाऊन देत नाही. पैसे खाऊन आपलं काम करून घेता पैसे खाऊन काम लोकांच्या घरावर राखराखोळी करता. माणसांचा वाटोळा आतापर्यंत करत आणलंय सगळं. हे प्रशासनाने नुसतं पैसे खायचं. ऐका की 25 मेला आपल्या इथं पूर आलता बरोबर का? 25 मेला पूर एवढा येऊन काय केलं? नुसतं पैसे खायची कामं केली का यांनी? तिसरी वेळ आहे चला तिकडे तिसरी वेळ आहे. कसं काय तुम्ही वड्यात टाकून दिलं माती? वड्यात माती कसं टाकून दिली तुम्ही? वड्याची हात आहे नाही वड्याची हात आहे ना. वडा कसं काय भरून दिला तुम्ही? माझा संबंध नाही, मी घेतला नाही. तुम्ही इकडे कसं काय आलता? कशाला आलता फिरायला? कशाला कसं काय तुम्ही आज वाटोळा झाल्याचे माणसं तुमच्याकडे माणसं येते. माणसं मुद्दाम यायला तुमच्यापाशी येडी नाही सर बरोबर का? सगळं आरामकर महादोरच्या प्रशासनाने गोळा आलाय. आणि इथं असा विषय सर चाललाय. आमदार येणार नाही म्हणून आहे ना सगळे अधिकारी वर्ग आला इथं आता. म्हणजे आमदार आला तर यायचं का अधिकाऱ्यांनी बी? तुमचा सर समाधान आहे पण तुम्ही ऐका बरोबर आहे का नाही? आमदार बिमदार कोण येणार आहे त्या टायमाला तुम्ही अधिकारी येणार आणि मग काय गुलाब देऊन जाता का नुसतं माणसांना तुम्ही अपंगाची एक छड काढल्या करताय. माणूस 65% अपंग आहे सर. आता 25 मेला 2025 ला त्या टायमाला पूर आलता आता सर. त्या टायमाला प्रशासनाने नुसतं खायचं आणि गुलाब द्यायचं काम केलंय. आता इथं किंवा माणूस अपंग आहे आतापर्यंत दुसऱ्यांदा गोष्ट घडली सर. माणसांनी सोसायचं तर कुठकी आहो वड्यात माती भरतात. वड्यात तुम्हाला कुशाल सांगतो ह्यांना नुसतं गुलाब द्यायचं आणि 2 रुपये द्यायचं माती टाकून पात्रात माती भरतात. पात्रात माणसांना माणसं येडी नाहीत सर की माणसांना तुम्ही पूल केलाय. पुराचा निटोबा बघा. ते निटोबा काढा तो सरळ करा. तुम्ही माती भरून काढा उचलून. तुम्ही केलाय पुराचा निटोबा करा. आता पाहू शकतोय खरं तर ह्या वड्याचं जे खोलीकरण असेल किंवा रुंदीकरण असेल हे कुठं चुकीच्या पद्धतीने झाले असं या ठिकाणचे स्थानिक नागरिक आरोप करतात. त्याच्यामुळे ह्या संपूर्ण भागामध्ये असेल ह्या परिसरामध्ये असेल पाण्याने शिरकाव केला आणि पाण्याने शिरकाव झाल्यामुळे ह्या संसारोपयोगी वस्तू असतील किंवा शेतीमालाचं नुकसान असेल किंवा किराणा दुकाना मालाचं नुकसान असेल हे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु आता ह्या नुकसानग्रस्तांनी देखील प्रशासनाला मागणी केलेली की संपूर्ण ह्या नुकसानाची देखील प्रशासनाने तात्काळ योग्य दखल घेऊन त्याची भरपाई करून देण्यात यावी असं देखील या स्थानिक पातळीवरून देखील मागणी होत आहे. मी टॉप न्यूज मराठीसाठी सुंदर कोसळकर, इंदापूर, पुणे.